हॅलो स्टुडंट्स. सो आज पुढे चालू करूया आपण 1.2 ऑन टू द समिट बाय तेन्झिंग नॉर्गे. तेन्झिंग नॉर्गे अँड एडमंड हिलरी, फर्स्ट two people who scaled Everest for and how they scale. So we have finished the first paragraph, first page. So now I will read ahead. पुढचं वाचते मी की तो इंडियन फ्लॅग घेऊन गेले. 3 फ्लॅग होते त्यांच्याकडे. अजून एक इंडियन फ्लॅग ऑलरेडी होता त्यांच्याकडे. आणि त्यांचे जे एक्सपिडिशनचे जे लीडर होते, हू वॉज द लीडर ऑफ द एक्सपिडिशन? कर्नल हंट. सो आय हॅड टू आस्क कर्नल हंट्स परमिशन टू इन हिज कॅपॅसिटी ॲज लीडर ऑफ द एक्सपिडिशन. कसली परमिशन घ्यायची होती त्यांना? टू आस्क द परमिशन टू held to carry the Indian flag with him so that he would point in at on the top of the Everest. Okay, Indian flag. Colonel Hunt said, "By all means, I am glad to know that you brought an Indian flag." After 1 hour of steady going, आता हे झालेलं आहे आपलं. मी परत एकदा वाचते. स्टेडी गोईंग, स्टेडी म्हणजे कंटिन्युअस, सतत. We cut across from the south face and started up the west side where we had to pass a steep line of rocks. Steep पण सांगितलं तुम्ही, तीव्र चढ असतो त्याला म्हणतात steep. This was slow and difficult. Once we had cleared these, there was nothing barring our way to top but a snow-covered incline, sloping less and less, and it neared the top. These last 60 or 70 feet up the top were not very dangerous. So शेवटची जी 70 or 60 फीट, 60 ते 70 फीट उंच जो भाग होता शेवटचा, टॉपच्या जवळचा, लास्टच्या एव्हरेस्टचा, तो काही जास्त डेंजरस नव्हता तो म्हणतोय. बट वी केप्ट अप द सेम स्टेडी पेस म्हणजे स्पीड, हे पण झालं होतं आपलं. अँड वी रीच द स्मॉल फ्लॅटर्ड समिट ऑलमोस्ट टुगेदर. आणि एकाच वेळेस आम्ही दोघंजणं शिखरावर पोहोचलो. ओके. ड्युरिंग द लास्ट 50 feet फ्रॉम द पीक, हिलरी अँड आय वेर मूव्हिंग अबाउट 20 feet अपार्ट. वी वेर टाईड टुगेदर विथ अ रोप. एकमेकांना दोरीने बांधलं होतं. 15-20 फीटचं अंतर होतं दोघांमध्ये. अपार्ट म्हणजे most of the time the rope was loose, but when we went over dangerous ground we drew it taut. बऱ्याचदा तो रोप सैलच असायचा, पण जेव्हा खूप डेंजरस भाग यायचा, सो ॲट दॅट टाइम ते दोर एकमेकांना टाईट करायचे. This rope was a symbol. It tied us together. One could not move without the other. We were not two individuals but a team. I have been asked many times who was first when we were within reach of the summit. I did not think of who was going to be first. I am sure that Hillary was not thinking that. Climbing takes all your attention. You have many more important worries. What does it matter whether I reach the top first or Hillary? Our main thought was that both of us reach the top. We had to. One couldn't do it alone. Alone म्हणजे एकटं. If there had been a difference of 1,000 feet between us, then one would make the claim that he was first. But even then, only the man behind him could confirm the distance between the two of them. Confirm म्हणजे निश्चयाने सांगणे. Okay. When we reached Kathmandu, we discovered that a controversy had arisen. We talked it over, Hillary and Colonel Hunt and I. We agreed that all the talk was childish. So हे आपलं झालेलं आहे बघा. कॉन्ट्रोवर्सी सुरू झाली, कोण पहिलं कोण नाही. बहस, कॉन्ट्रोवर्सी म्हणजे वाद. ओके, वाद की एडमंड हिलरी आधी गेला का तेन्झिंग. आणि ते म्हणते की हे चाइल्डिश आहे, म्हणजे हे अगदी बकवास असं वाद आहे हा, याला अर्थ नाही. आणि मग त्याने एक करार केला, मेड अ पॅक्ट.
ओके, हां, पॅक्ट पण आपण वाचला आहे का मला लक्षात नाही. सो ओके, वाचूयात आपण. अँड ईच ऑफ अस साइन इट, आणि खाली सह्या केल्या त्यांनी दोघांनी. इन इट, इन द ऑफिस ऑफ द प्राईम मिनिस्टर ऑफ नेपाल, ईच वन साइन हिज ओन स्टेटमेंट. आय हॅव अ कॉपी ऑफ हिलरी स्टेटमेंट अँड आय कॅरी इन माय पॉकेट. सो दोघांनी स्टेटमेंट लिहून दिले आणि खाली आपापल्या सह्या केल्या. दोघांच्या वेगवेगळ्या स्टेटमेंट्स होत्या. वेगवेगळ्या पेपरवर लिहिलं. हिलरीचा पेपर हिलरीचा पेपर नॉर्गेकडे आणि नॉर्गेचा हिलरीकडे, असं त्यांनी केलं. काय लिहिलं होतं त्याच्यात? काठमांडू जून 22, 1953. त्याच्यात असं लिहिलं होतं बघा. काठमांडू जून 22, 1953. On May 29, Tenzing Sherpa and I left our high camp at Mount Everest for our attempt on the summit. As we climbed upwards to the summit, first one and then the other would take a turn at leading. कधी कधी एक पुढे असायचा, कधी दुसरा पुढे असायचा. टर्न ॲट अ लीडिंग म्हणजे पुढे, समोर. We crossed over the south summit and moved along the summit ridge. We reached the summit almost together. We embraced each other overjoyed. जवळपास आम्ही एकत्र पोहोचलो वर. एम्ब्रास म्हणजे एकमेकांच्या गळ्यात पडलो. ओव्हरजॉय, खूप खुश झालो. मग त्याच्यामुळे आम्ही एकमेकांच्या गळ्यात पडलो ॲट अवर सक्सेस. देन I took photograph of Tenzing holding aloft the flags of Great Britain, Nepal and the United States and United Nations and India. असा होता साईन केलेला, असं हिलरीचा लिहिलेला कागद होता आणि साईन केलेला. देर इज अनादर पेपर लाईक धिस इन इंग्लिश साईन बाय मी. असा सेम अजून एक पेपर होता, त्याच्यावर खाली सही होती नॉर्गेची, तेन्झिंग. दस वी विल नॉट टेक पार्ट इन एनी कॉन्ट्रोवर्सी. त्याच्यामुळे आम्हाला या कॉन्ट्रोवर्सीमध्ये पडायचं नाही आहे, वाद घालायचा नाही आहे. आम्ही दोघांचंही म्हणणं आमचं तेच आहे की वी बोथ रीच टुगेदर. आम्ही दोघंही एकत्र चढलो, हेच आमचं म्हणणं आहे. सो एडमंड पण म्हणत नाही आहे मी पहिला चढलो आणि तेन्झिंग पण म्हणत नाही आहे. सो दे डोंट वॉन्ट दिस कॉन्ट्रोवर्सी. त्यांना हा वाद नको आहे. ॲज द स्टेटमेंट सेज, हिलरी अँड आय एम्ब्रास्ड वेन वी रीच द टॉप. कारण आम्ही वरती गेल्यावर एकमेकांच्या गळ्यात सुद्धा पडलो, गळाभेट घेतली. वी डीड ॲज वेल ॲज अवर बल्की इक्विपमेंट वुड लेट अस. बल्की, खूप हेवी इक्विपमेंट होतं आमच्या हातात. इक्विपमेंट म्हणजे साहित्य. बल्की मीन्स हेवी, इक्विपमेंट म्हणजे साहित्य. हे अंडरलाईन करायचे आहेत शब्द आणि लिहायचे आहेत तुम्हाला, जे हवेत. एम्ब्रास्ड, जे नको आहे, माहिती नाही आहेत. एम्ब्रास्ड, गळाभेट करणे, कॉन्ट्रोवर्सी, वाद. स्टेटमेंट म्हणजे ॲक्च्युली वाक्य होतं, पण स्टेटमेंटचा इथे अर्थ तो कागद. त्याने ते लिहून घेतलेलं आहे, ते मॅटर लिहिलेलं आहे, ज्या ओळी लिहिलेल्या आहेत. ओके, इक्विपमेंट म्हणजे साहित्य. आय रिमेंबर सेईंग टू हिम. सो असं साहित्य हातात, खांद्यावर ओझं होतं आमच्या. सो दे वेअर ट्रेकिंग. ते स्केल करत होते माउंटन एव्हरेस्ट. पण ते रिकामे होते का? नाही, त्यांच्या खांद्यावर खूप सामान होतं. पाणी तर असणार, तहान लागणार त्यांना, मध्ये रस्त्यात काही लागणार. सो सम फूड, सम वॉटर अँड द सिलेंडर ऑफ ऑक्सिजन. त्यांच्या चेहऱ्यावर मास्क होता, कारण एव्हरेस्ट टॉप ऑफ द वर्ल्ड आहे आणि तिथे ऑक्सिजनची लेवल खूप कमी आहे. सो तिथे ऑक्सिजन कमी पडणं त्यांना अंदाज असल्याने त्यांनी काय केलं होतं, ऑक्सिजनचा मास्क, छोटं सिलेंडरसुद्धा कॅरी केलं होतं आणि मास्क होता त्यांच्या तोंडावर. एवढं सगळं घेऊन ते एकमेकांच्या गळ्यात पडले. आणि तो म्हणतोय की काहीतरी बोलला तो. आय रिमेंबर सेईंग हिम. तो बोलला काय? वी हॅव डन इट. एडमंड बोलला तेन्झिंगला की आपण यशस्वी झालो. बट वी कुडंट हिअर. नीट ऐकायला आलं नाही. बिकॉज वी हॅड अवर ऑक्सिजन मास्क ऑन. फर्स्ट थॉट. माय फर्स्ट थॉट ऑन रीडिंग द टॉप वॉज अ सेन्स ऑफ ग्रॅटिट्यूड टू गॉड. अंडरलाईन करा. ग्रॅटिट्यूड म्हणजे कृतज्ञता. ओके. पहिला विचार काय मनात आला तेन्झिंगच्या, जेव्हा तो वर पोचला, सुखरूप वरती पोचल्याबरोबर त्याच्या मनात पहिले आलं देवाचे आभार मानायचे, देवाबद्दल कृतज्ञता मनात आली. ग्रॅटिट्यूड टू गॉड, की हे सगळं यशस्वी झालं देवामुळे, देवाच्या आशीर्वादामुळे. दॅट आफ्टर हॅव्हिंग फेल्ड 6 times he had blessed me with fulfillment of the his desire I had held so long.
डिझायर इच्छा, अंडरलाईन करा. डिझायर म्हणजे इच्छा. फुलफिलमेंट म्हणजे समाधान. फुलफिलमेंट म्हणजे समाधान. ही फेल्ड 6 टाइम्स. 6 वेळा तो अपयशी झाला. कशामध्ये? एव्हरेस्ट चढताना. तेन्झिंग. आफ्टर हॅव्हिंग फेल्ड 6 टाइम्स. 6 वेळा तो अपयशी झाला एव्हरेस्ट चढताना. पण 7व्या वेळेस मात्र तो एव्हरेस्ट सर करू शकला. ही हॅड ब्लेस्ड. देवाने आशीर्वाद दिला. ब्लेस म्हणजे आशीर्वाद देणे. की हे मला समाधान मिळालं. केव्हापासून? डिझायर आय हॅड हेल्ड सो लॉंग. सो लॉंग. कधीपासूनची इच्छा होती मनात. कसली इच्छा होती? टू क्लाइंब एव्हरेस्ट. ही इच्छा पूर्ण झाली. सो ही वॉज व्हेरी सॅटिस्फाईड. तेन्झिंगच्या भावना काय होत्या तिथे पोचल्यावर? ग्रॅटिट्यूड टू गॉड. पहिली भावना काय होती? ग्रॅटिट्यूड टू गॉड. अजून काय भावना होती? सॅटिस्फॅक्शन. फुलफिलमेंट म्हणजे समाधान. सो सॅटिस्फॅक्शन होतं त्याच्या मनात आणि हॅपी होताच ऑफकोर्स. सो कारण इतक्या वेळा चढूनसुद्धा त्याला जेव्हा यश आलं नाही. अँड फॉर 7 टाइम ही गॉट द सक्सेस. सो बघा इतकं हार्डवर्क करावं लागतं. इतकं उगाच कोणी सांगत नाही की तुम्ही मेहनत करा आणि अपयशी झालात तरी तुम्हाला पुढे यश मिळेल. हे काय नुसतं भाषणात बोलायचं वाक्य नाही आहे. इट इज द रिॲलिटी. आणि ज्याला कोणाला यशस्वी व्हायचं असेल तो अटेम्प्ट मोजत नाही. कळलं का? तो प्रयत्न मोजत नाही. करत राहतो. जर करायची इच्छा असेल तर. आय प्लेस्ड ऑन द समिट द ऑफरिंग्स टू गॉड दॅट आय हॅड कॅरीड विथ मी. ऑफरिंग्स म्हणजे आपण देवाला जे अर्पण करतो वस्तू. मंदिरात गेल्यावर फूल, फळ करतो अर्पण, काहीतरी अगरबत्ती वगैरे वगैरे दिवा लावतो. सो दीज आर द ऑफरिंग्स. हे ऑफरिंग्स आहे. देवाला काय ऑफरिंग केले त्याने वरती गेल्यावर? त्याच्या हातात होते. धिस इज इन अकॉर्ड विथ माय रिलिजन. तो म्हणतो हे माझे, हे कशाप्रमाणे? इन अकॉर्ड विथ म्हणजे इन ॲग्रीमेंट विथ. इन ॲग्रीमेंट विथ, हार्मोनियस ऑर कन्सिस्टंट विथ. म्हणजे त्याच्या धर्माच्या प्रमाणे, त्याच्या धर्माच्या आधारे त्याने ते ऑफरिंग नेल्या होत्या. प्रत्येक धर्मामध्ये वेगवेगळं देवाला गोष्टी अर्पण केल्या जातात. बोथ माय वाईफ अँड आय आर बुद्धिस्ट. आय कुड नॉट नील बिकॉज ऑफ माय क्लोथ्स अँड इक्विपमेंट. तो म्हणतो आम्ही कोण आहोत? जन्माने बुद्धिस्ट आहोत. सो त्याप्रमाणे मी ऑफरिंग म्हणजे त्याप्रमाणे मी नेल्या होत्या. आय कुड नॉट नील. नील म्हणजे खाली वाकणे. KNEEL अंडरलाईन करा. KNEEL नील. उच्चार बघा कसा आहे. के सायलेंट आहे त्याच्यात. केचा उच्चार होत नाही. KNEEL आहे ना, नील. मला वागता येत नव्हतं कारण माझ्या कपड्यांमुळे आणि माझ्या जड वस्तूंमुळे, सामानामुळे. बट आय ऑफर्ड अ सायलेंट प्रेयर इन माय हार्ट. सायलेंट म्हणजे मूक न बोलता. सायलेंट शांतपणे माझ्या मनात मी काय केलं? प्रेयर म्हणजे प्रार्थना केली. द ऑफरिंग्ज वेअर बिस्किट्स, कॅन्डी अँड अ लिटिल ब्ल्यू पेन्सिल. ऑफरिंगमध्ये काय होतं? काही बिस्किट्स, कॅन्डी आणि एक छोटीशी ब्ल्यू पेन्सिल. माय यंगेस्ट, ज्या काही वस्तू असतील. आता बघा देव काही म्हणत नाही तुम्हाला की मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला इतक्याच असा हार हवा आहे किंवा तसाच हार हवा आहे. द ऑफरिंग्स वेअर बिस्किट्स, कॅन्डी अँड अ लिटिल ब्ल्यू पेन्सिल. माय यंगेस्ट डॉटर नीमा, सगळ्यात लहान मुलगी. तो म्हणतो यंगेस्ट म्हणजे सगळ्यात धाकटी. नीमा हॅड गिवन मी द पेन्सिल बिफोर आय लेफ्ट होम. तिने ती पेन्सिल दिली होती तिच्या वडिलांना. शी आस्क्ड मी टू पुट इट ऑन द टॉप ऑफ द माउंटन ॲज हर ऑफरिंग. तिने सांगितलं होतं की ती ऑफरिंग म्हणून ठेवा. जसं मी म्हटलं की देव काही म्हणत नाही तुम्हाला की मला अमुकच एखादी गोष्ट पाहिजे. सो तुम्ही श्रद्धेने एखादं फूल, फुलाची पाकळी, काहीतरी पान, काही तुम्ही वाहा देवाला ऑफर करा, देवाच्या अर्पण करा देवाला. सो देव काय करतो?
It is accepted. शी आस्क मी टू पुट इट ऑन द टॉप ऑफ द माउंटन ॲज हर ऑफरिंग. तिने सांगितलं, ती छोटीशी मुलगी, तिने तिच्या वडिलांना ती पेन्सिल दिली, तिची आवडती पेन्सिल. मे बी इट वॉज ॲन ऑर्डिनरी ब्ल्यू पेन्सिल. ऑर्डिनरी म्हणजे साधारण. ऑर्डिनरी ब्ल्यू पेन्सिल, नॉट इवन अ लाँग वन. छोटीशी पेन्सिल होती, लांब मोठी पण होती. बट इट वॉज वन ऑफ हर प्राइज्ड पजेशन्स म्हणजे मालकीचे मालकीचेच नाही, पण ती छोटीशी मुलगी, तिला असं ती पेन्सिल खूप तिची आवडती होती. आणि एखादी प्रिय गोष्ट म्हणजे आपली एखादी लहान वस्तू असू दे, साधारण वस्तू असली तरी मग ती जेव्हा आपली प्रिय असते तेव्हा तिला जास्त मूल्यवान असते. दॅट इज व्हॅल्युएबल. तर स्वतःची प्रिय वस्तू जेव्हा तुम्ही देवाला अर्पण करतात, ही जास्त मोठी गोष्ट आहे. तसं तिने तिच्या वडिलांना सांगितलं की तुम्ही ते टॉप ऑफ द एव्हरेस्टला गेल्यावर तिथे ठेवा ॲज अ ऑफरिंग. ॲज आय पुट इट डाऊन आय पॉइंटेड इट आउट टू हिलरी. जेव्हा मी ते ऑफरिंग खाली ठेवली, पॉइंटेड म्हणजे बोटाने दाखवणे, पॉइंटेड. हिलरीला कारण ते जास्त बोलू शकत नव्हते, त्यांच्या तोंडावर मास्क होता. सो हिलरीला फक्त बोटाने दाखवले पेन्सिलकडे. ही गेव मी अ बिग स्माईल शोईंग दॅट ही अंडरस्टूड. तो हसला, म्हणजे त्याला समजलं, म्हणून तो दाखवलं की येस, त्याला काय म्हणायचं आहे ते त्याला कळालं. देन आय गॉट आउट द फ्लॅग्स विच आय हॅड ऑन piece of string about 4 feet long. I fastened one end to my ice axe and Hillary took pictures as I held it up. आईस एक्स म्हणजे बर्फ कापायचा जो कुऱ्हाडी होती ती, त्याच्या आधाराने त्याने काय केलं, टाय केलं. फास्टन म्हणजे बांधणे, दोऱ्याने बांधून ते फ्लॅग्स जे आहेत ते त्याने तिथे रोवले आणि फोटोज काढले हिलरीने. ॲज आय हॅड टू ब्रिंग माय आईस ॲक्स डाऊन विथ मी, आय ब्युरिड one end of the string in the ice of the top and the other in snow on the slope down below. When we left, they were lying flat against the summit. So परत येताना आईस ॲक्स त्याला पुन्हा आणायचा होता, त्याच्यामुळे त्याने आईस ॲक्स घेतला अँड तो जो दोराने बांधलेला होता तो तिथेच त्यांना तोडायला लागला. तो खाली पडून गेला होता. वेअर लाईंग फ्लॅट अगेन्स्ट द समिट. शिखरावर पडला होता. आय वॉज व्हेरी थर्स्टी. नंतर तो म्हणतो याला खूप तहान लागली होती. आउट वॉटर टम्बलर आउट फॉर अ ड्रिंक बट फाउंड द वॉटर इन द मेटल कंटेनर हॅड फ्रोझन सो आय कुडंट क्वेंच माय थर्स्ट. क्वेंच म्हणजे तहान भागवणे. सो ॲक्च्युली पाणी प्यायला गेल्यावर त्याने बघितलं मेटलच्या कंटेनरमध्ये, बॉटलमध्ये पाणी घेत होतं आणि ते फ्रोझन म्हणजे बर्फ होणे. बर्फ झाला होता पाण्याचा, त्याच्यामुळे त्याला पिता आलं नाही. आय एट सम बिस्किट्स अँड ऑफर्ड सेम टू हिलरी. सो ते बिस्किट्स खाल्ले त्याने आणि हिलरीला पण दिली. आय वॉज विअरिंग अ रेड स्कार्फ विच माय ग्रेट फ्रेंड लेम्बार्ड, leader of the 1952 Swiss expedition, had given me last year. It was just a year ago, on May 28th, when we were standing at 28,215 feet, that he gave me the scarf. त्याचा एक मित्र होता लेम्बार्ट नावाचा, जेव्हा त्याला रेड कलरचा स्कार्फ दिला होता भेट म्हणून, जेव्हा एका दुसऱ्या मोहिमेवर ते गेले होते, अनादर मोहीम स्विस या देशामध्ये. अँड किती 28,215 फीट उंच गेल्यानंतर त्याने तो भेट दिला होता तेन्झिंगला. आय वोर इट ऑल द वे अप द माउंटन फ्रॉम दार्जिलिंग. आणि तोच त्याने स्कार्फ घातला होता त्याच्या गळ्यात दार्जिलिंगपासून वरती चढेपर्यंत. ॲज आय स्टूड ॲट द टॉप आय रिमेंबर हिम. मला त्याची आठवण झाली. मी जेव्हा वरती चढलो, एव्हरेस्टला पोचलो, त्याची आठवण झाली मित्राची. आय रिमेंबर्ड हिम अँड फेल्ट दॅट ही वॉज विथ मी. आणि खरंच मला असं वाटलं की तो माझ्यासोबत आहे. I felt absolutely fit at the summit. My mind was absolutely clear. I didn't feel tired. I felt exhilarated. म्हणजे
अंडरलाईन करा. अत्यानंद होणे, खूप खुश होणे. मला अजिबात थकल्यासारखं वाटलं नाही. माय माइंड वॉज ॲब्सोल्युटली क्लिअर. मनात काही विचार नव्हते. आय डिडंट फील टायर्ड. अजिबात थकलेलं नव्हतं. मला खूप आनंद झाला होता. इट वॉज अ व्हेरी क्लिअर सेन्सेशन. खूप निर्मळ असा, प्युअर असा इमोशन माझ्या मनात होतं. व्हेरी क्लिअर सेन्सेशन म्हणजे खूप क्लिअर अशी भावना माझ्या मनात होती, फक्त आनंदाची. बिलो ऑल द हिल्स अँड माउंटन्स लुक्ड लाईक गॉड्स अँड गॉडेसेस टू मी. द प्लेन्स बिलो लुक्ड लाईक सो मेनी ब्रोकन पीसेस ऑफ द मॅप. आणि वरतून कसं दिसत होतं खालचं भाग, हिल्स अँड माउंटन्स. एकदम टॉपला आल्यानंतर छोटे छोटे खाली छोटे छोटे डोंगर, टेकड्या अशा लहान दिसत होत्या. लुक लाईक गॉड अँड गॉडेसेस, देव असल्याप्रमाणे दिसत होते खाली. गॉड अँड गॉडेसेस. द प्लेन्स बिलो लुक लाईक सो मेनी ब्रोकन पीसेस ऑफ द मॅप. एखाद्या नकाशावरचे तुटलेले भाग असे स्कॅटर्ड झालेले, तुटलेले भाग पसरलेले आहेत, असं वरतून काहीसं दृश्य दिसत होतं. तो म्हणतोय जेव्हा एव्हरेस्ट वरतून त्याने पाहिलं तेव्हा. सो आज आपण इथे थांबूया.